हाय, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. आज मी सुट्टी घेतली होती, म्हणजे घरीच होते. कारण का वीकली ऑफ असला ना की मग मला एक दिवस आठवड्याची पूर्ण साफसफाई असते. म्हणजे दोन्ही घरं पूर्णपणे साफ करायचा एक आठवड्याचा दिवस असतो. म्हणजे डेलीच होतं, पण वीकली जी साफसफाई असते ती सगळी असते. त्याच्यामुळे ते केलं, सगळं झालं घरातले कामं आणि म्हटलं व्हिडिओ करूया. रील्स करायला, व्हिडिओ करायला घेतले. तयार वगैरे झाले बघा, किती छान मस्तपैकी तयार झाले. तयार झाल्यानंतर म्हणजे एवढी काही मेकअप नाही, बेसिकच फक्त लायनर, लिपस्टिक एवढंच लावलं. कॉम्पॅक्ट लावल्यानंतर तयार झाले आणि तयार झाल्यानंतर व्हिडिओ करायला घेतला आणि नुकतंच म्हणजे माझ्याच बरोबर असं नेहमी होतं असं मला वाटतं. तर व्हिडिओ करायला घेतला आणि लाईट धाडकर हातातनं पडली. पडल्यानंतर त्याचं होल्डर एकीकडे, प्लग एकीकडे, लाईट तिसरीकडे आणि मी चौथीकडेच. म्हणजे सगळंच पसारा झाला. आणि लाईट तुटल्यामुळे व्हिडिओ करायला काही जमेना. मग म्हटलं चला उन्हात ट्राय करूया म्हणून गॅलरीत गेले. गॅलरीत गेले तर उन्हात करायला गेले तर अँगल मला काही नीटचा पटेना. मग अँगल पटला नाही. मग दुसरीकडे गेले, दुसरीकडे करायला गेले तर उन्हाची शॅडो डबल येत होती, व्यवस्थित काही शॅडो पडत नव्हती. मग काय मन रमेना. ती 1-1.5 तास तसा टाईमपास केल्यानंतर म्हटलं आता लाईट बनवूनच आणूया. म्हणून मग खाली गेले. हे सगळं मी 4 वाजता करायला घेतलं, 5-5:30 वाजले. मग खाली गेले, लाईट बनवून घेऊन आले. चांगला 150 रुपयाचा फटका लागला मला. 150 रुपये बसल्या बसल्या नुकसान करून घेतल्यानंतर खाली गेल्यावरती लाईट बनवून घेतल्यानंतर आता काहीतरी खायला पाहिजे ना चहासोबत, म्हणून मग चायनीज भेळ वगैरे घेऊन आले. त्याच्यावर म्हटलं आता काही व्हिडिओ करायचा मुहूर्त लागत नाही. संध्याकाळ झाले, संध्याकाळच्या जेवणाची तयारी झाली. आधी जेवण करूया, काहीतरी खाऊया चहाबरोबर आणि जेवण करूया. त्याच्यानंतर मग ठरवूया आता व्हिडिओ करायचा कधी कसा काय. तोपर्यंत आमचे मातोश्री येतील, त्यांनाही व्हिडिओज करायचे आहे, तर त्यांच्यासोबतच आता करूया. म्हणून चला तुम्हाला पण दाखवते आता काय काय करते मी. या आज आमच्याकडे पाऊस पडला नाही आहे, पण खूप छान वातावरण आहे. मस्त असं बघू शकता, एकदम सुंदर वातावरण आहे. पण पाऊस यायला हवा होता खरं तर. हवा आहे पण गरम पुष्कळ होतंय. लहान मुलं वगैरे खाली खेळत आहेत. मस्त वारा सुटला, छान वाटतं गॅलरीत उभं राहायला. पण व्हिडिओ काही इथे बनेना. आता व्हिडिओ बघूया कधी बनतोय. या गरमागरम वाफाळलेला चहा प्यायला. मला ना असं कपामध्ये असं चहा पिला तर असं फील येत नाही की चहा प्यायला म्हणून मला ग्लासातच चहा लागतो. असा मोठा भरलेला ग्लास असला ना की चहा पिल्याचं सॅटिस्फॅक्शन होतं. कितीही गरम असलं तरी आमच्याकडे चहा हा मस्ट आहे. त्याच्यामुळे चहा. चायनीज भेळ ऑल टाईम फेवरेट. इथे भात होतोय, इथे सुक्या मच्छीचं कालवण होतंय. इथे पडले तेवढी भांडी. पावसाळा सुरू झाला आहे पण हवा नाही आता. मगाशी छान हवा येत होती, पण आता हवाच कुठे गेली. आणि किचनमध्ये इतकं गरम होतं ना, नुसतं घामाघूम झाल्यासारखे झालं आहे. किचनमध्ये असल्यावर एक गोष्ट मस्ट आहे, गाणे ऐकणं. गाण्याशिवाय किचनमध्ये माझं काम होतच नाही. एक तर टी व्ही सिरियल बघायचा, सकाळची वेळ असली की टी व्ही सिरियल्स बघायचे. एखादा चांगला मूवी नवीन आला असेल तर तो पाहायचा, जर म्हणजे तो असेल यूट्यूबला वगैरे तरच तो पाहायचा. नाहीतर मग टी व्ही सिरियल कंपल्सरी. आणि मग नंतर संध्याकाळच्या जेवण वगैरे करताना सॉंग्स ऐकणं हे कंपल्सरी आहे माझ्यासाठी. त्याशिवाय स्वयंपाक होत नाही माझ्यानी. तर आता माझा स्वयंपाक ऑलमोस्ट होत आलेला आहे. भांडी वगैरे घासते किचनवर आणि मग व्हिडिओ करायला जाते. फायनली जेवण बनून झालं. थोडेसे रील्स शूट केले आणि पुन्हा चेंज केलं. म्हणजे मगाशी रील्ससाठी वेगळे कपडे घातलेले, तेव्हा शूट नाही केलं कारण का खूप मुश्किलने शूट झालं हे. म्हणजे लाईट रेडी झाली. पण आता काय झालं, लाईट आली पण मोबाईलने धोका दिला. चार्जर गेलेलं आहे, म्हणजे चार्ज पूर्णपणे बॅटरी चालू झालं आहे. त्याच्यामुळे आता चार्ज लावून रील शूट करणार आहे. कारण का आता मम्मी आलेली आहे. मम्मीलासुद्धा काही रील शूट करायचे आहे. त्याच्यामुळे ती आता तिचे गाणे सिलेक्ट करते. ती आली की आता पुन्हा बाकीचे रील्स कंटिन्यू. फायनली सगळं झालेलं आहे. मम्मीचे रील शूट, माझे रील शूट, जेवण, जेवले, सगळं झालं. फक्त आता भाऊ यायचा राहिला आहे, तो जॉबवर गेला आहे. तर त्याच्यामुळे त्याला 11 वाजतील यायला. तर तो आल्यानंतर मम्मी आणि तो सोबत जेवेल. मम्मी त्याच्यासाठी नेहमी थांबते. तर आता सगळं झालेलं आहे. फक्त आता किचन आवरायचं आहे. किचन आवरून घेतलं की झालं, आजचा दिवस संपला. सो आय होप तुम्हाला आजचा छोटासा ब्लॉग आवडला असेल. आवडला असेल तर प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल विच इज रेखास व्लॉग. बाय.